नमस्कार, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। अखेर वाढीव पेन्शनवर सरकारचा मोठा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 1 सप्टेंबर 2014 पूर्वी कार्यरत निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार, या निर्णयाचा फायदा। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी, सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका। वाढीव पेन्शनबाबत वर्षानुवर्षे गोंधळ आणि वाट पाहण्यात आली होती, परंतु आता सरकारने या मुद्द्यावर परिस्थिती अखेर स्पष्ट केली आहे। कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी 21 जुलै 2025 रोजी लोकसभेत सांगितले की 4 नोव्हेंबर 2022च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आत्तापर्यंत एकूण 15.24 लाख अर्जापैकी 98.5% अर्ज वाढीव पेन्शनचे निकाली काढण्यात आलेले आहे। कर्मचारी त्यांच्या प्रत्यक्ष पगाराच्या आधारे आता पेन्शन घेऊ शकतात की नाही यावर EPFO योजनेत वर्षानुवर्षे हा वाद सुरू आहे। 2014 मध्ये EPFOने एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की हा पर्याय फक्त आता त्यांनाच उपलब्ध असणार आहे ज्यांनी सेवेदरम्यान हा पर्याय निवडला होता आणि ज्यांचे वेतन त्यावेळी 15,000 या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त होते। उच्च पेन्शनचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPFचे सदस्य असलेले आणि त्या तारखेनंतरही कार्यरत असलेले किंवा निवृत्त झालेले सर्व कर्मचारी त्यांच्या वास्तविक पगारावर आधारित उच्च पेन्शनचा निर्णय निवडू शकतात। जर त्यांनी त्यांच्या नियोक्त्यांसोबत संयुक्त पर्याय दिला असेल तर न्यायालयाने EPFOला अशा सर्व प्रकरणाचा आढावा घेण्याचे आणि निर्णय घेण्याचेही निर्देश दिलेले आहे। EPFOने उच्च पेन्शनशी संबंधित सर्व अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली असून आत्तापर्यंत 98.5% अर्ज निकाली काढलेले आहेत। सरकारने उच्च पेन्शनची नकाराची मुख्य कारणे अजूनही स्पष्ट केली नाही, परंतु हे स्पष्ट केले आहे की EPFOने या अर्जाची सखोल तपासणी केल्यानंतरच हा निर्णय घेतला जाणार आहे। प्रलंबित अर्जाची संख्या फक्त 1.5% आहे आणि जी लवकरच निकाली काढली जाऊ शकते। तरी सरकारने अद्याप यासाठी अजूनही कोणतीही निश्चित वेळ कर्मचाऱ्यांना दिलेली नाही।